हॅलो नमस्कार, मी कोमल. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल कोमल लाईफस्टाईलमध्ये. तर हा जो व्हिडिओ आज मी पोस्ट केला आहे तो व्हिडिओ खरं तर गणपती बाप्पा बसले होते तेव्हाचा आहे आणि एडिटिंग वगैरे बाकी होती म्हणून व्हिडिओ मागे पडत गेला. आता एक दिवसाआधी मी नवरात्रीचा व्हिडिओ पोस्ट केलाय. चला म्हटलं हा आपण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया. एक कमेंट आली होती, तुझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? याचं उत्तर मी तुम्हाला पुढे देईलच. आम्ही निघालो होतो जळगाव जाण्यासाठी. त्या दिवशी तर कंटिन्यू पाऊस चालू होता. तसं तर मी माझी काही मॉर्निंग रुटीन शेअर केली नाही, कारण मी गेले होते सकाळपासून हॉटेलला आणि मग 12 वाजेकडे आम्ही घरी आलो. मग निघालो आम्ही जाण्यासाठी, कारण 9-10 वाजेकडे जायचं म्हटलं तर आमचं तर काही जमत नाही हॉटेलमुळे. दुपारी 12 नंतर मग आम्ही जात असतो कुठे पण जायचं असतं. तर फायनली आम्ही जळगावला पोहोचलो होतो. आम्ही जाणार होतो नयनतारा मॉलला. आता काही दिवसापासून आम्ही याच मॉलला जायला लागलोय, कारण आम्ही अगोदर जात होतो बिग बाजारला, पण ते आता सध्या बंद झालंय म्हणून आता नयनतारा मॉललाच जातो. त्याच्या अगोदर आम्ही गेलो होतो जळगावला, तेव्हा आमच्यासोबत एक किस्सा झालेला होता. लिफ्टमध्ये असं झालं, जास्त ओव्हरलोड झालेला होता आणि मग त्यानंतर लाईट पण चालली गेली. 5 मिनिटं तर आम्ही तिथंच थांबलो होतो. त्यानंतर कुठं लाईट वगैरे आली आणि मग आम्ही लिफ्टच्या बाहेर निघालो. जवळच तिकीट काउंटर आहे म्हणून काढत होते तिकीट. त्यानंतर तसं तर आम्ही ऑनलाईन पण करू शकतो, पण असा प्रॉब्लेम आहे की आमचा टायमिंग हा फिक्स नसतो. कधी शो 2:30 वाजेला असतो, कधी 3:30ला असतो आणि आम्ही पोहोचू दुसरे वेळेस, म्हणून आम्ही काही ऑनलाईन तिकीट वगैरे काढत नाही. आणि इथं होम डेकोरसाठी एवढ्या छान अशा वस्तू, मी जेव्हा कधी जाते एक नजर माझी या वस्तूंवर जातेच. एक असा विचार केलाय, जेव्हा आपलं नवीन घर होईल तेव्हा ह्या सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत. मूवीचं तिकीट वगैरे आमचं काढलं गेलेलं होतं आणि आम्ही निवांत बसलो होतो, कारण आम्ही खूप बाहेर पण पाऊस चालू होता, त्याच्यामुळे इकडे तर छान असं आम्ही बसलेलो होतो. सगळीकडे त्यांनी असे सोफे वगैरे बसायची सोय केलेली आहे, ते मला खूप जास्त आवडतं. त्याचा टायमिंग कधी होईल असं तर वाटत होतं. त्यानंतर मला खूप जास्त पण बोर व्हायला लागलं होतं, म्हणून मी आर्टिफिशियल प्लांट्स बघत बसलेली होती. खूप सुंदर असे प्लांट्स होते. आम्ही गेलो होतो बागी 4 बघायला, त्याच्यासाठी खूप एक्साइट होती, कारण बागी 4 कसा असेल. मूवीचा टायमिंग झालेला होता आणि मग मिररमध्ये फोटोज वगैरे क्लिक केले. आम्ही गेलो मूवी बघण्यासाठी. 3 तास कुठं गेले आम्हालाच काहीच कळलं नाही, पण मूवी तर खूप छान होता. जर तुम्ही पण बघितला नसेल तर तुम्ही पण नक्कीच बघा. मला एक कमेंट आली होती, तुझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? चला त्याचं उत्तर मी तुम्हाला आता देते. तर माझं लव्ह मॅरेज आहे. लग्नाला 2 वर्ष कंप्लीट होऊन 3रं वर्ष चालू झालंय. अशाच कमेंट करत जा, त्यांचे रिप्लाय मी तुम्हाला नक्कीच देत जाईल आणि व्हिडिओ पण बनवत जाईल. जर तुम्हाला अजून काही विचारायचं असेल, माझ्या लाईफस्टाईलबद्दल असेल, ब्युटी टिप्सबद्दल असतील तर मला नक्कीच कळवा. मी त्याच्यावर व्हिडिओ पण बनवत जाईल आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला कमेंट करून नक्की सांगत जा, म्हणजे मी त्यानुसार तुमच्यासोबत माझे जे व्हिडिओ आहेत ते कंटिन्यू पुढे शेअर करत जाईल. तसं तर मी माझं डेली रुटीन असेल, ब्युटी टिप्स असतील, लाईफस्टाईल असेल, असं हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करतच असते. तरी पण मला सांगत जा तुम्हाला माझ्या चॅनलवर कोणते व्हिडिओ बघायला आवडत जा. त्यानंतर आम्ही गेलो होतो मिस्टर DIYला. मी तर फर्स्ट टाईम जाणार होते, कारण मी नेहमी त्या मॉलला जात होती आणि मला माहीतही नव्हतं की तिथं मिस्टर DIY आहे. मिस्टर DIY फक्त मी नाव ऐकलं होतं, वस्तू वगैरे बघितलं होत्या आणि असं पण ऐकलं होतं तिथं खूप छान अशा वस्तू पण असतात आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये असतात. पण खरं मी बघितलं तर खूप अशा अफोर्डेबल प्राईजमध्ये होत्या. ॲक्सेसरीजमध्ये फक्त इयरिंग्स एवढ्या स्वस्त होत्यात, म्हणजे 33 रुपयामध्ये आपल्याला 5-6 कानातले जे जोड असतात ते आपल्याला मिळून जातात. सो येणाऱ्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मी कोणते कानातले वगैरे घेतले आणि खूप अप्रतिम असे कानातले मला मिळाले. स्वस्तात मस्त, ते पण खूप स्वस्त मिळाले. भरपूर असे इथं टॉवेलचं पण सेक्शन होतं, म्हणजे टॉवेलचं सेक्शन वेगळं, असे जे काही आपल्याला घरगुती वस्तू लागतात त्यांचे सेक्शनही वेगळे होते. इकडे सगळे टिश्यू पेपर वगैरे त्यांनी ठेवलेले होते. खाली ग्राउंड फ्लोअरला जाण्यासाठी हा रस्ता होता. आताच 2-3 दिवसा अगोदर मी एक लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे मिस्टर DIYवर. जर बघितला नसेल तर तो पण बघा, कारण त्यात मी प्रत्येक वस्तू जी आहे ती प्रॉपर अशी दाखवलेली आहे. त्यानंतर आम्ही गेलो डोसा खाण्यासाठी. हा डोसा माझा खूप जास्त आवडता डोसा आहे, कारण मी जेव्हा कधी जळगावला जाते हा डोसा खाते आणि मग पुढचे कामं जे असतात ते करते, कारण भूक पण खूप जास्त लागलेली होती आणि म्हटलं मला हा डोसा खायचा आहे. मूवी सुरू असताना बोलले की तुला जर काही स्नॅक वगैरे घ्यायचं असेल तर तू घेऊ शकते, पण मी त्यांना नकार दिला की नको, मला मी फक्त खाईल तर फक्त तिथला डोसा खाईल आणि स्पेशली म्हणजे ही लाल चटणी मी जास्त त्याला लावायला सांगते. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो फुले मार्केटसाठी.
जळगावचं हे खूप असं प्रसिद्ध एक मोठं म्हणजे मार्केट आहे, जिथं सगळ्या वस्तू लेडीजच्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या मिळून जात असतात. इथून मी 2 रबर बँड पण घेतलेले होते माझ्यासाठी, कारण खूप दिवसापासून मला ते हवे होते आणि मला ते तिथं मिळाले. तो मार्केटमध्ये तर काही जास्त टाईमपास केला नाही, कारण जे वस्तू घ्यायची होती ती घेऊन मी निघालेली होती. कारण जेव्हा आम्ही आमच्या घरच्या सगळ्या बायका मिळून येतो तेव्हा निवांत अशी शॉपिंग करत असतो आणि दिवाळी दसरा आला म्हणजे मग एक फेरी आमची होईलच. त्यानंतर आम्ही निघालो तो जुडिओला जाण्यासाठी. तेवढ्यातच रस्त्यात आम्हाला दिसली मावा जिलेबी आणि दहीवडा, कारण तिथले असे 2 असे स्पेशल मेन्यू आहेत, म्हणजे ते असे फेमस आहेत, तर आम्हाला ते ट्राय करायचे होते. याच्या अगोदर माझे अहोने ट्राय केले होते, ते म्हटले की तू पण ट्राय करून बघ, तर खरंच टेस्टी आणि खूप भारी होते. कंटिन्यू दिवसभर पाऊस चालू होता आणि त्यात आमचं फिरणं पण चालू होतं. तसं तर मी सोबत रेनकोट पण आणि छत्री पण घेतलेली. तो आम्ही जुडिओला पोहोचलो होतो. त्यानंतर मग तिथलं कलेक्शन वगैरे बघितलं. तसं तर मी पण फर्स्ट टाईम माझा अनुभव होता, तरी पण मी कलेक्शन वगैरे बघितलं. खूप छान असं कलेक्शन होते तिथं, नवीन नवीन आलेले होते. सध्या आता नवरात्री स्टार्ट होणार आहे, त्याच्यासाठी छान असे कॉट सेट वगैरे होते, म्हणजे कॉट सेट पण मिळू शकतात आणि व्हाईट कलरमध्ये काहीतरी ट्रेडिशनल असे ड्रेस पण आलेले आहेत. तुम्ही तुमच्या जवळच्या स्टोअरला पण जाऊन बघू शकतात. जरी तुम्ही जळगावचे नसले तरी तुमच्या जवळचे जे काही स्टोअर असतात तिथं जाऊन बघू शकतात. आणि शॉपिंग तर मात्र माझी तर काहीच झाली नाही, फक्त शॉपिंग माझ्या आवडीने केली. खूप छान वाटलं, म्हणजे फर्स्ट टाईम असं ते माझ्यासोबत शॉपिंग करणार होते. मी फक्त तिथून 2-3 वस्तू घेतल्यात. याच्यावर पण मी डिटेल्स व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. याच्या अगोदर जर बघितला नसेल तर तो पण नक्कीच बघा. रस्त्यात जाताना म्हणजे आमच्याकडे केळी खूप जास्त प्रमाणात पिकवल्या जातात, त्यामुळे तुम्ही म्हणजे डायरेक्ट बनाना घ्या किंवा मग केळीचे वेपर्स घ्या, हे सगळं स्वस्तात मिळत असतं. जे केळीचे वेपर्स बाहेर गावी समजा पावभर जरी 100 रुपयाला मिळतात ना, तर इकडे पावभर 50 रुपयाला मिळतात, म्हणजे 50% फरक आहे म्हणजे जवळपास. तर आम्ही इथूनच जेव्हा येतो ना तेव्हा घेऊन जातो आम्ही, अगदी गावाच्या बाहेर नाही तर मग बऱ्याच ठिकाणी जे आहेत ते असे लोकल जे लोक आहेत त्यांच्याकडून केळीचे वेपर्स बनतात. वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही नेहमी ट्राय करत असतो की इथून जाताना जे आहेत ते 1 किलो मस्त केळीचे वेपर्स आम्ही घेऊन जायचो. अगदी फ्रेश असतात, म्हणजे ते लगेच तळतात आणि लगेच विकायला ठेवतात, म्हणून आम्ही तिकडूनच घेत असतो. त्याने जाताना एकही दुकान म्हणजे सुरू नव्हतं केळीचं वेपर्सचं. अनफॉर्च्युनेटली आम्हाला एक केळीचं वेपर्सचं दुकान जे आहे ते ओपन दिसलं आणि आम्ही तिथून घेतले. कारण जाताना तर खूप जास्त पाऊस होता म्हणून आम्ही घ्यायचं काही रिस्क घेतली नाही. त्यानंतर मग येताना ठरवलं होतं की केळीचे वेपर्स भेटले तर घेऊ. जवळपास म्हणजे अंधार पण झालेलं होतं आणि आम्हाला घरी जायला खूप जास्त पण उशीर होत होता. तुम्ही बघू शकतात किती मोठे किस्से, म्हणजे 1 किलो आम्ही घेतलेले होते केळीचे वेपर्स. केळीचे वेपर्स छान घेतले आणि मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर.